अल नीनो के संभावित प्रभाव और आगामी जल संकट को देखते हुए अमरावती बडनेरा की जलापूर्ति व्यवस्था में बड़ा बदलाव हो सकता है। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने मौजूदा एक दिन बाद जलापूर्ति को बढ़ाकर 2 दिन बाद करने का प्रस्ताव मनपा और शासन को भेजा है। प्रस्ताव लागू होने पर शहर वासियों को हर तीसरे दिन पानी मिलेगा। विशेषज्ञों का मानना है कि यदि अभी से जल संरक्षण नहीं किया गया तो आगे जल संकट और गंभीर हो सकता है। प्रशासन ने स्पष्ट किया है कि निर्धारित दिनों में पर्याप्त पानी उपलब्ध कराया जाएगा, लेकिन उसका उचित प्रबंधन और संरक्षण नागरिकों की जिम्मेदारी होगी। नमस्कार, मी संजय लेवरकर, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण। अमरावती शहराला सिंबोरा धरणावरनं पाणी पुरवठा केला जातो। आता या सिंबोरा धरणामध्ये या अल निनोच्या इफेक्टमुळं सध्या पावसाळा फार कमी आहे, हे सर्वांनाच माहिती आहे। आणि आता या 1 जुलै 2026 रोजी सिंबोरा धरणातील पाणी साठा फक्त 53% आहे। यामधील उपयुक्त साठा हा 36% आहे आणि डेड स्टोरेजमध्ये 17% आहे। अशा परिस्थितीत आपल्याला हे जे पाणी आहे, कारण की आता पावसाळा सुद्धा अनिश्चित आहे, त्याच्यामुळे हे जे पाणी आहे धरणातलं, तर आपल्याला नियोजन करून आपल्याला वर्षभर पुरवायचं आहे। त्याकरिता सर्व नागरिकांनी पाण्याचा जपून वापर केलाच पाहिजे। परंतु यामध्ये प्रश्न असा आहे की उष्णतामान, त्याच्यामुळे लोकांचे घरचे कूलर, एका कूलरमध्ये 150-150 लिटर पाणी टाकणे, त्यामुळे 3-3 वेळा दिवसातून ते भरणे, 450 लिटरचं पाणी कूलरमध्ये जात असल्यामुळं या अमरावती पाणी पुरवठा योजनेवरला जो पाणी पुरवठ्याचा जो ताण आहे तो खूप वाढत आहे। त्याच्यामुळे लोकांना अत्यंत कमी प्रेशरनं पाणी मिळत आहे, टाक्या भरत नाही। कमी भरलेल्या टाक्यामध्ये जेव्हा आम्ही पाणी पुरवठा करतो त्यावेळेस लोकांच्या तक्रारी वाढतात की उंचावरल्या भागांना कधी पाणी मिळत नाही, ज्यांना पाणी मिळते ते अत्यंत कमी प्रेशरनं पाणी मिळते। त्यामुळे या टाक्या जर भरायच्या असतील चांगल्या प्राप्त परिस्थितीत, तर असा एक प्रयोग आपण करतो आहे की या शहरामध्ये 27 टाक्या आहेत आणि त्यापैकी फक्त प्रत्येक दिवशी 9 टाक्या भरायच्या, जेणेकरून त्याच्यातली आवक ही खूप चांगली राहील। टाक्या परिपूर्ण भरलेल्या राहतील आणि नंतर आपण पाणी पुरवठा केल्यानंतर लोकांना अत्यंत चांगल्या प्रेशरनं पाणी मिळेल आणि सर्वांना पाणी मिळेल। त्यामुळे आपलं असं नियोजन सध्या आमच्या विचाराधीन आहे की अमरावती शहराला दर 2 दिवस आड पाणी पुरवठा करायचा आणि तो करत असताना 3 दिवसाचं पाणी एका दिवसातच द्यायचं। म्हणजे 27 टाक्या आहेत, त्यापैकी 9 टाक्या पहिल्या दिवशी, 9 टाक्या दुसऱ्या दिवशी आणि 9 टाक्या तिसऱ्या दिवशी, अशा प्रकारे रोटेशननी हे सर्व पाणी पुरवठा आपल्याला करायचं आमच्या विचाराधीन आहे। यात फायदे असे आहे की 3 दिवसाचं पाणी नागरिकांना एका दिवसात मिळेल। दुसरी गोष्ट म्हणजे की टाकीमध्ये येणारा जो फ्लो आहे तो चांगला राहील, त्याच्यामुळे टाक्या तुडुंब भरल्या राहतील आणि त्यामुळे पाणी पुरवठा करताना सर्व नागरिकांना अत्यंत प्रेशरनं पाणी मिळेल, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी मिळेल आणि 3 दिवसाचं पाणी एका दिवसात आपण देत असल्यामुळे फक्त संग्रह तेवढा करावा लागेल। पण यात फायदे असे आहेत की पाण्याची बचत मात्र होईल, कारण की काही स्लम एरियामधले जे लोक आहेत ते पाणी भरून झाल्यानंतर गाड्या धुणे, त्याच्यानंतर सांडपाण्यात नाल्या धुणे, अंगणात टाकणे, त्याला थोडासा प्रतिबंध होईल। प्रत्येकाला असं वाटेल की बाबा आता 2 दिवस नळ येणार नाही आणि पाणी ते भरून ठेवतील आणि ते काटकसरीनं त्याचा वापर करतील। त्यानंतर योग्य दाबानं सुद्धा ते पाणी मिळणार आहे। आणि दुसरी अशी गोष्ट टेक्निकली की ज्या ज्या वेळेस सप्लाय होतो त्या त्यावेळेस त्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये 20% पाण्याचे लॉसेस होतात। जर आपण 2 दिवस आड जर पाणी पुरवठा जर केला तर पाणी पुरवठ्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती निश्चितपणाने कमी होणार। त्याच्यामुळे जे काही वितरण व्यवस्थेतले लॉसेस आहेत 20%, हे सुद्धा कमी होणार आणि अशा रीतीनं पाण्याची बचत होईल। लोकांना प्रेशरनं पाणी मिळेल आणि त्यांना 3 दिवसाचं पाणी एका दिवसात देत असल्यामुळे परिपूर्ण पाणी मिळेल। फक्त त्यांनी संग्रह करायचा आहे आणि लोकांना सुद्धा वळण लागेल की आज जे आपल्याकडे पाणी आहे ते अत्यंत काटकसरीनं वापरून आपल्याला ते 3 दिवस पुरवायचं आहे।
त्यासाठी आमचं हे असं नियोजन आहे आणि हे नियोजन अत्यंत फायदेशीर राहणार आहे. त्यात कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही. फक्त त्याला थोडासा संग्रह करण्यासाठी थोडीशी व्यवस्था मात्र करावी लागेल. धरणातलं पाणीसुद्धा वाचेल, कारण की आपल्या अप्पर वर्धा जे धरण आहे आज 1 जुलै सुरू झालेलं आहे. फक्त 53% त्यात पाणी साठा आहे. त्यातली डेड स्टोरेज हे 17% आहे. म्हणजे उपयुक्त साठा जो आहे हा फक्त 36% आहे. त्यानंतर या धरणामध्ये जे पाणी येते तर त्याचा जो कॅचमेंट एरिया आहे तो हा मध्य प्रदेशातला आहे. मी तर असं ऐकलं आहे की अल्निनोचा इफेक्ट मध्य प्रदेशमध्ये जास्त असणार आहे. त्यामुळे त्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस हा फार कमी राहत असल्यामुळे थोडीशी शंका आहे की हे धरण परिपूर्ण भरेल किंवा नाही. म्हणून आज काळाची गरज आहे की आपण जे पाणी आहे त्याला कशा रीतीनं आपण टिकवून ठेवू आणि प्रत्येक नागरिक ते कसे काटकसरीनं ते पाण्याचा वापर करतील, जेणेकरून आपल्याला वर्षभर पिण्याच्या पाण्याचा त्रास होणार नाही. म्हणून लोकांनी याबाबत थोडंसं सहकार्य करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे. समाचार संकलन अशोकभाई जोशी.